गुजरातमध्ये 9वी ते 12वी भगवतीचे धडे शिकवण्यात आले। सरकारचा निर्णय हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक। यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारणार आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले संकेत। आज माधुरी हत्ती संदर्भात होणारी बैठक रद्द। बैठक उद्या दुपारी 2 वाजता पार पडणार, सूत्रांची माहिती। पेटा इंडियाकडून एक निवेदन समाज माध्यमांवर जारी। कोल्हापुरातील बालकल्याण संकुलासाठी मनुष्यबळ भरती, मानधन वाढ यासाठी प्रयत्न सुरू। शिशुगृहाच्या अनुदानाबाबत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश येणार, मंत्री अदिती तटकरे यांचं आश्वासन। श्रावण मासात कोकणातील कातळ सडे रानफुलांनी बहरले। कातळ सड्यावर विविध रंगीबेरंगी फुलांचा सडा। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 368 कोटी 86 लाख रुपयांच्या मदत निधीला मंजुरी। पंचनामे तातडीनं पूर्ण केल्यानं मदत तात्काळ वितरित होणार। बुलढाण्यात 15 ऑगस्ट पासून दूध दरात 10 रुपयांची वाढ करण्याची मागणी। जनावरांची वाढती महागाई आणि दुधाला कमी दरामुळे शेतकरी अडचणीत। विदर्भ जन आंदोलन समितीच्या वतीनं 9 ऑगस्टला नागपुरातून आंदोलनाला सुरुवात केली जाणार। महाराष्ट्रातील उद्योगांची मतदार विदर्भातील जंगलावर, तर ॲडव्होकेट वामनराव चटप यांचं वक्तव्य। राज्य सरकारनं आदिवासी क्षेत्राच्या 58% निधीला कात्री लावल्यानं विकास कामं खोळंबलीत। माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांचा दावा। बीडमध्ये महादेव मुंडे मृत्यू प्रकरण, भाऊ अशोक मुंडेंचा एसआयटीनं नोंदवला जबाब। भाऊ आणि वडिलांची 2 तास चौकशी, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। अकोला जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय स्त्री रुग्णालयाला अचानक भेट। अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात गोंधळ, आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना। नांदेडच्या दिव्यांग शिक्षकांना सीमेवरील जवानांना खरंतर पाठवल्या 3333 राख्या। कंधार दत्तात्रय येमेकर गुरुजी गेल्या 12 वर्षांपासून स्वतः राख्या बनवून जवानांसाठी पाठवतात। अकोल्यात आमदार अर्जुन खोतकरांनी हिंदू खाटीक समाजावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। खोतकरांचा राजीनामा घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी। मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न। लोकसभेच्या निकषावर पात्र ताड्यांना खरंतर स्वतंत्र ग्रामपंचायतच्या दर्जा देण्याचं मंत्री गोरेंचं आश्वासन। कोकण रेल्वेकडून रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन निमित्त विशेष गाड्यांचं आयोजन। लोकमान्य टिळक ते मळगाव अशी धावणार ट्रेन। 9 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू। भिवंडीतील शिवक्रांती प्रतिष्ठानचं मंत्री नितीन गडकरींनी केलं कौतुक। लवकरच छत्रपती शिवरायांच्या मंदिराला भेट देणार। शिक्षण विभागानं नारळी पौर्णिमेनिमित्त शाळांना सुट्टी दिली आहे, मात्र सीबीएसई आणि आयसीआई बोर्डाच्या शाळा सुरूच आहेत। राज्य शिक्षण विभागाचा निर्णय या शाळांना लागू होत नाही का, पालकांचं सवाल। वेरूळ लेणी क्रमांक 32 मध्ये 8 ठिकाणी गळतीमुळे लेणीतील भित्तिचित्रांचं खरंतर नुकसान पाहायला मिळतंय। तात्काळ दुरुस्तीचं काम करण्याची आवश्यकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 430 रोजंदारी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांचा पगार थकीत। कामगारांची इमारतीसमोर निदर्शनं, 15 दिवसात तोडगा काढण्याचे विद्यापीठाचे निर्देश। आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत बीडमधील वडवणी तालुक्याचा राज्यात 2रा क्रमांक। गटविकास अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सन्मान। नागपुरात अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 50% कराचा विरोध। विविध संघटनांकडून स्वदेशीचा नारा देत कराचा विरोध। परभणीतील जिल्हा बँकेच्या वित्तीय समावेशन शिबिराला ग्रामपंचायत स्तरावर प्रतिसाद। आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्राम विकासच विकसित भारताचा पाया। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती। परभणीत पालकमंत्र्यांची बनावट खात्यावरून बदनामी प्रकरणी कठोर कारवाई करा। वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढत मागणी। छत्रपती संभाजीनगरात नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक। 38.2% बेशिस्त स्कूल बस चालक, तर 27.2% बेशिस्त रिक्षा चालक। वाहतूक पोलिसांच्या तपासणीत माहिती समोर। अमरावतीत गेल्या 5 वर्षातील सर्वात उष्ण ऑगस्ट। तापमानाचा पारा 36 अंशांवर उकाड्यानं नागरिक हैराण।
कोल्हापुरात सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण आणि गटसचिवांच्या कार्यशाळेचं आयोजन. सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करत कृषी क्षेत्राची समृद्धी साधणार. राज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गात कणकवली उड्डाण पुलावरील एक लेन गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बंद. वाहन चालकांची मोठी कसरत करत वाहतूक लेन तात्काळ सुरू करण्याची मागणी. मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघात प्रकरणात रुग्णालयाला विद्युत विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. शिवाजी हाट रुग्णालयाला नोटीस. विनापरवाना लिफ्ट चालवल्याबद्दल नोटीस. धाराशिवच्या तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदार मृणाल जाधवांवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. धाराशिव एसीबीकडून चौकशीची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकण वासियांसाठी कोकण रेल्वेकडून खास रोरो सेवा. मात्र या सेवेबाबत नागरिक साशंक असल्याचं पाहायला मिळते. गाडीला कोकणात केवळ एक थांबा तर दक्षिण रायगड आणि रत्नागिरीतील वासियांना सेवेचा लाभ नाही. पुण्यात गणेशोत्सवात मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित. गर्दीसाठी मेट्रोकडून विशेष नियोजन सुरू. पुण्याच्या कोंढवा खुर्द परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई. सदर इमारतीमध्ये सदनिका विकत घेऊ नये, महापालिकेकडून आवाहन. आज नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी येथे नारळ फोडण्याच्या स्पर्धेचं आयोजन. यावेळी किशोरी पेडणेकरांनी स्पर्धेत घेतला सहभाग. सुप्रिया सुळेंकडून कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. ट्विट करत दिल्या शुभेच्छा. हिंगोलीत बोगस नर्सिंग कॉलेजवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण. कागदपत्राची चौकशी करून मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभागांचा प्रस्ताव तयार. आज महापालिका प्रशासक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार. कोल्हापूर जिल्ह्यात क्रशर उद्योजकांनी कृत्रिम वाळू धोरणांचा लाभ घेऊन प्रकल्प उभारावेत. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्यावी. टास्क फोर्सच्या बैठकीत महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश. संगमनेरमध्ये खडी क्रेशर व्यावसायिकाची दहशत. तहसीलच्या आदेशानं शेतकऱ्यांनी बनवलेला रस्ता खडी क्रेशर व्यावसायिकानं उद्ध्वस्त केला. आंबेडकर अनुयायांकडून परभणीत रास्ता रोको सुरू. सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायी जे आहेत ते आक्रमक झाल्याचे चित्र. सांगलीमध्ये रिक्षांना 20 वर्षे वयोमर्यादा खर्च केल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आले. स्वराज्य रिक्षा संघटनेच्या मागणीला यश. संघटनेनं पेढे वाटून साजरा केला आनंद. सांगलीमध्ये रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा. सांगली महापालिका घरपट्टी वसुलीची धडक मोहीम. थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करून जप्ती कारवाई सुरू. महापालिकेकडून थकबाकी भरण्याचं आवाहन. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नागपुरात तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि नागरिक बाईक रॅलीत तिरंगा हातात घेऊन सहभागी. 15 वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता 5 वर्षाची मुदतवाढ. सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत. कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज तस्कराला बेड्या. पोलिसांची कारवाई. चाकू, मोबाईल आणि एमडी ड्रग्ज जप्त तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे विक्रीसाठी आणलेला भुईमुग भिजलाय. भुईमुग भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर. पुरातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस. आजेगाव गावात जवळील ओढ्याला पूर. वाहतूक ठप्प. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर. जनजीवन विस्कळीत. नागरिकांना सतर्कतेचे आदेश. वर्ध्यात 15 दिवसांपासून पावसाची दांडी पाहायला मिळते. मात्र पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात. जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. नाशिक जिल्ह्यातील 9 धरणं ओव्हरफ्लो. सरासरी 82% पाणीसाठा. गंगापूर, दारणा, वालदेवी, भावली,
कडवासारख्या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धराली गावासह भागीरथी नदीचं पात्रही ढगफुटीत उद्ध्वस्त. धरालीत नैसर्गिक संकट ओढवण्यापूर्वीचा आणि नंतरचा इस्रोच्या सॅटेलाइटनं टिपलेले फोटो प्रसिद्ध. उत्तराखंडमध्ये महाप्रलय, उत्तर काशीच्या धारलीतून 100हून अधिक लोक बेपत्ता. पुरात अडकलेल्या 400हून अधिक लोकांना वाचवण्यात यश. उत्तराखंड जलप्रलयामध्ये विरारमधील 7 पर्यटक अडकले. पर्यटकांना संपर्क साधण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न, मात्र सर्वांचे फोन बंद असल्यानं कुटुंबीय चिंतेत. बीडच्या माजलगाव तालुक्यात दमदार पावसामुळे नदी नाले ओढे जे आहेत ते ओसंडून वाहू लागले. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. शहरासह 5ही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे पिकांना जीवनदान.